नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि थेट ठाण्यामध्ये आपण जाणार आहोत आनंद आश्रम या ठिकाणी, कारण राज ठाकरे हे सभा घेण्यापूर्वी आनंद आश्रमामध्ये दाखल झाल्याचे आपण थेट दृश्य यावेळेला पाहतोय। ठाण्याच्या अगदी जांभळी नाका परिसरामध्ये असलेला आनंद आश्रम, त्या ठिकाणी थेटपणे नतमस्तक होण्यासाठी राज ठाकरे दाखल झाल्याचं आपण यावेळेला पाहतोय। आज दिवसभरामध्ये अनेक ठिकाणी आपण राज ठाकरे आणि स्वतः बाळासाहेब ज्यावेळेला दिघेंच्या भेटीसाठी ठाण्याला जात होते त्यावेळेची काही छायाचित्र आज रिलीज करण्यात आलेली होती। ती छायाचित्र पाहिल्यानंतर पुन्हा एकदा ज्यावेळेला ठाण्यामध्ये स्वतः राज ठाकरे दाखल झालेले आहेत आनंद आश्रमामध्ये, त्या ठिकाणाहून आपण ही थेट दृश्य पाहू शकतोय। आज ठाण्यामध्ये राज ठाकरे यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। कळवा या ठिकाणी नरेश म्हस्के आणि श्रीकांत शिंदे या महायुतीच्या दोन्ही उमेदवारांसाठी आज राज ठाकरेंच्या प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि या प्रचार सभेला सुरुवात होण्याआधी शिवसेना सोडल्यानंतर पहिल्यांदाच आनंद आश्रमात दाखल झालेले राज ठाकरे आपण दृश्यांमध्ये यावेळेला पाहतोय। आनंद दिघेंच्या प्रतिमेला या ठिकाणी पुष्पहार अर्पण करताना राज ठाकरे, नरेश म्हस्केंचा प्रचार आज त्या ठिकाणी होईल। त्याचबरोबर श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी ठाण्यामध्ये दाखल झालेले राज ठाकरे आणि शिवसेना सोडल्यानंतर अगदी पहिल्यांदाच आनंद आश्रमातही ते आज आल्याचं पाहायला मिळतंय। स्वागतासाठी शिवसैनिकांकडून मात्र आज जोरदार तयारी करण्यात आलेली होती। अगदी काही क्षणांपूर्वी ठाण्यामध्ये दाखल होण्यापूर्वी टोल नाक्यापासूनच मनसैनिक असतील, शिवसैनिक असतील, रस्त्याच्या दुतर्फा गर्दी करून राज ठाकरेंच्या स्वागतासाठी दाखल झालेले होते। आणि त्यानंतर ठाण्यामधून राज ठाकरे यांची आपण थेट दृश्य पाहतोय आनंद आश्रमातून। स्वागतासाठी शिवसैनिकांकडून करण्यात आलेली जोरदार तयारी आणि त्यानंतर आता प्रचार सभा ज्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे त्या स्थानाकडे ते जाताना आपल्याला पाहायला मिळतील। यावेळेला आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण पाहतोय शिवसेना सोडल्यानंतर पहिल्यांदा राज ठाकरे दाखल झालेले आहेत ते म्हणजे आनंद आश्रमात। तर दुसरीकडे जी आपण छायाचित्र पाहिली ती जुन्या आठवणींना उजाळा देणारी अशा प्रकारची आहे। श्रीकांत शिंदे यांच्याकडून यावेळेला शाल देऊन राज ठाकरे यांचं स्वागत केलं जात आहे। तर नरेश म्हस्के देखील यावेळेला त्यांच्यासोबत उपस्थित आहेत। या दोन्ही महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठीच खरं तर राज ठाकरेंचा हा ठाणे दौरा आणि सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि मोठ्या जल्लोषात राज ठाकरे यांना त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी देखील करण्यात आलेली आहे। श्रीकांत शिंदे हे राज ठाकरेंसमोर उभे असल्याचं आपण यावेळेला पाहतोय। प्रताप सरनाईक यांच्याकडून देखील ठाण्यामध्ये राज यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे। पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करताना प्रताप सरनाईक, त्यानंतर एक खास अशी प्रतिमा त्यांना भेट म्हणून दिली जात असतानाची ही थेट दृश्य आपण आनंद आश्रम परिसरातून पाहतोय। यापूर्वी ज्यावेळेला आनंद दिघे आणि राज ठाकरे यांची ठाण्यात झालेली भेट होती त्याच संदर्भातलं हे छायाचित्र, ही फोटो फ्रेम खरं तर राज यांना आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि त्याचबरोबर भेट म्हणून दिली जाते ठाण्यातल्या आनंद आश्रमामध्ये। शिवसेना सोडल्यानंतर अगदी पहिल्यांदाच आनंद आश्रमात राज ठाकरे यांचं आगमन झालेलं आहे। येथेच असं स्वागत करून झाल्यानंतर मात्र सभास्थळाकडे ते रवाना होतील। सभास्थळावरती गेल्यानंतर मात्र आज राज ठाकरे आपल्या भाषणात या प्रचार सभेमध्ये काय बोलतात याकडेही सगळ्यांचं लक्ष लागून आहे। काही महिला कार्यकर्त्या देखील मोठ्या प्रमाणामध्ये दाखल झालेल्या आहेत। या महिला कार्यकर्त्यांकडून देखील स्वागत करण्यात आलेलं आहे राज ठाकरे यांचं। काही भेटवस्तू देखील त्या ठिकाणी दिल्या जात आहेत। गणपती बाप्पांची प्रतिमा भेट म्हणून दिली जात असतानाचे ही दृश्य आनंद आश्रमातून राज ठाकरे आणि शिवसैनिकांची। महायुतीचे उमेदवार असलेले नरेश म्हस्के आणि श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारादरम्यान त्यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेमधून राज ठाकरेंची आज तोप धडाडणार आहे। आज त्यांच्या टार्गेटवर कोण हे देखील आपल्याला पाहता येणारच आहे। मात्र ठाण्यामधून राज ठाकरे यांच्या आनंद आश्रमाला भेटी संदर्भातली ही दृश्य। अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। खरं तर अक्षय, ठाण्यामधून राज ठाकरेंची दृश्य अवघ्या महाराष्ट्रानं पाहिली, मात्र यापूर्वी